चला तर यूट्यूब फॅमिली, आज आपण बनवणार आहे थापी लोणी। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: बेसन पीठ एक अर्धी वाटी घेतलेलं आहे, आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरे हे रश्श्यासाठी घेतलेलं आहे आपण। कोथिंबीर, आलं, मिरची आणि लसूण हे आपण पिठलं म्हणजे पीठ बनवणार आहे ना थापी लोण्याचं, त्याच्यासाठी घेतलेलं आहे। आणि खोबरे घेतलेलं आहे वरून टाकण्यासाठी, आणि तीळ आणि बाकीचे मसाले, जिरे आणि हळद। चला तर आपण अगोदर पिठलं बनवून घेणार आहे, त्याच्यासाठी आपण हे सगळं वाटण तयार करून घेऊया। आलं, कोथिंबीर आणि लसूण, आणि त्यात थोडं आपण जिरे टाकून घेऊया। चवीपुरतं थोडं मीठ टाकून घेऊया आणि आपण आता हे बारीक करून घेऊया। चला तर आता आपण बघूया बारीक झाले का। हे आपला मसाला बारीक झालेला आहे। आता आपण पिठल्याला फोडणी देऊया। चला तर आपण आता पिठलं बनवण्यासाठी 2 माप तेल टाकून घेऊया। तेल गरम व्हायला लागले। तेल गरम झालं ना, आपण जिऱ्याची आणि मोहरीची फोडणी देऊन घेऊया। चला तर आपण आता मोहरी टाकून घेऊया। पहिल्यांदा तेल झालेलं आहे गरम। जिरे टाकून घेऊया, नंतर थोडा लसूण टाकूया, कढीपत्ता टाकून घेऊया, नंतर आपण हे मसाला केलेला आहे ना ते वाटण टाकून घेऊया। भाजून घेऊया आपण जरा। हे भाजत आलेलं आहे आपलं वाटण। ह्यात आपण हळद टाकून घेऊया, 1 चमचाभर टाकूया। मीठ तर आपण टाकलेलंच आहे पहिल्यांदा, त्यामुळे आता नाही टाकायचं। आता आपण पाणी ओतून घेऊया। पाणी थोडं ओतायचं, कारण आपल्याला पिठलं घट्ट करायचं आहे, कारण आपल्याला त्याची थापी लोणी बनवायची आहे। तर आता पाण्याला उकळी असतो आपण हे बेसन पीठ असं ओलं करून घेऊया, कारण गाठी होणार नाहीत नंतर वरती। सगळं पीठ आता आपण एकत्र करून घेतलेलं आहे। आता पाण्याला उकळी आली की आपण टाकूया। आता पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं तीळ टाकायचे। चला तर आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकताय। मग आपण ही पीठ यामध्ये टाकून घेऊया। चांगलं आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे।
वाफ काढून घेऊया आपण. झाकून ठेवूया 5 मिनिटं. एक 5 मिनिटं आपण आता वाफलून घेऊया ह्याला. थापी लोणी बनवण्यासाठी आपण ह्या ताटाला तेल लावून घेऊया. सगळीकडे असं हाताने तेल लावून घ्यायचं. कारण वड्या जास्त आहेत ना, त्याच्यामुळे मी 2 ताटाला घेणार आहे लावून. ही वड्या तुम्ही पितृपक्ष 15 वड्यात पण करू शकता, किंवा तुम्हाला ज्यावेळेस खायचं आहे त्यावेळेस तुम्ही करून खाऊ शकता. चला तर आता आपण वाफ काढून घेऊया. आपलं पिठलं मस्त शिजलेलं आहे. बघू शकता तुम्ही आता आपलं पिठलं मस्त शिजलेलं आहे. अजून 2 मिनिटं ठेवून घेऊया. आपलं पिठलं बनवून झालेलं आहे. आता वाफलून घेतलेलं आहे, शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. चला तर आता आपण हे ताटावर काढून घेऊया. बघू शकताय तुम्ही. आता आपण हाताला थोडंसं पाणी लावून घेऊया आणि हे असं थापून घेऊया. गरम आहे त्यामुळे जरा थोडं हाताला भाजतंय. आता आपल्या वड्या थापून झालेले आता आपण त्याच्यावर तीळ टाकूया पहिल्यांदा. नंतर आपण खोबऱ्याचा किस टाकून घेऊया थोडा थोडा. नंतर कोथिंबीर टाकूया. थोडं थोडं अजून हे करून घेऊया. चिटकल ते एक 5 मिनिटासाठी गार होण्यासाठी आपण हे ठेवून घेऊया. चला आता आपल्या वड्या तयार करून झाल्यात. आपण आता रश्श्यासाठी आपण ह्यात पाणी गरम करूया, कारण ह्यातच पाणी गरम करायचं असतं. चला आता आपण रश्श्यासाठी वाटण तयार करून घेऊया. तुम्हाला तर मी मगाशीच दाखवलेलं आहे की वाटणासाठी आपण काय काय घेतले ते. चला आता आपण हे वाटण तयार झालेलं आहे. झालेलं आहे वाटण तयार. आपण आता रश्श्याला फोडणी देऊया. 1.5 माप तेल टाकून घेऊया आपण यामध्ये. मोहरीचा तडका देऊ पहिल्यांदा. फोडणी देऊ. जिरे टाकून घेऊया आणि कढीपत्ता टाकूया. म्हणजे आपण आता बारीक करून घेतलेलं आहे ना खोबऱ्याचं ही मिश्रण, ते सगळं आपण टाकून भाजून घेऊ. हे भाजत आलेलं आहे आपलं खोबऱ्याचं. त्यात आपण थोडा मसाला टाकून घेऊया. थोडी हळद टाकूया. काश्मीरी लाल मिरची पावडर थोडी टाकून घेऊया. आणि साधा सोपा आपला घरचा मसाला थोडा टाकूया. बाकी कोणते नाही मसाले वापरले तरी चालते. आता आपला मसाला भाजत आलेला आहे. थोडा भाजू द्या. तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. आणि जे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे नंतर आपण त्यामध्ये ओतून घेऊया. मग आपला थापी लोणीचा रस्सा तयार होते. तोपर्यंत आपण वड्या गार झाल्या तेव्हा ती बघूया. चला आता आपण वड्या कापून घेऊया. बघा आपल्या वड्या किती छान सुटलेल्या.
तुम्हाला मी दाखवते एक वडी हातामध्ये घेऊन. ही बघा आपली वडी. आता वड्या तयार झाल्यात. आता आपण रश्श्याचा मसाला भाजून झालेला आहे, त्यात आपण ती पाणी ओतून घेऊया गरम झालेलं. आता रस्सा आपला तयार झालेला आहे. थापील वडी आणि रस्सा. आता ह्यात थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं राहिलेलं आहे. थोडं मीठ टाकून घेते. रस्सा आता आपला तयार झालेला आहे, तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर माझा ही थापील वडीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा.